राज्यात 1 मे पासून राष्ट्रीय जनगणनेचा पहिल्या टप्प्याला सुरुवात झाली आहे। प्रथमच स्वगणनेचा पर्याय नागरिकांसाठी उपलब्ध करण्यात आला आहे। हा टप्पा इच्छुक असणार असून 1 ते 15 मे या कालावधीत नागरिकांना अधिकृत संकेतस्थळावरून स्वतःच्या कुटुंबाची माहिती ऑनलाईन भरता येणार आहे। देशातील ही पहिली आणि पूर्णतः डिजिटल जनगणना ठरणार असून नागरिकांच्या सहभागाला यामध्ये विशेष महत्त्व देण्यात आले आहे। जनगणना प्रक्रिया यशस्वी होण्यासाठी नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने माहिती द्यावी असे आवाहन अचलपूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी धीरज गोवाळ यांनी केले आहे। आज दिनांक 7 मे रोजी अचलपूर नगरपालिकेअंतर्गत येणाऱ्या 256 प्रगणकांनी या स्वगणनेच्या अनुषंगाने विशेष मोहीम छत्रपती शिवाजी महाराज प्रभागात राबवली आहे। 256 या प्रगणकांनी प्रत्येक घरी जाऊन जनगणनेची पूर्वतयारी केली आहे। 1 ते 15 मे दरम्यान स्वगणना आणि त्यानंतर 16 मे ते 14 जून या दरम्यान ही जनगणना होणार आहे। याच जनगणनेला अनुसरून आज दिनांक 7 मे रोजी परतवाडा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज प्रभागात प्रत्येक घरी जाऊन ही पूर्वतयारी करण्यात आली। यावेळी नगरपालिकेच्या नगरसेविका अपर्णा रोडे यांनीही नागरिकांना आवाहन केले आहे। त्याचप्रमाणे या सहकार्य करण्यासाठी आणि प्रत्येकाने स्वगणना करून आपल्या अधिकारिक संकेतस्थळावर माहिती भरावी लागणार आहे आणि प्रगणकांच्या माध्यमातून ही जनगणना पूर्ण केली जाणार आहे। जेवढे आपले प्रगणक आणि पर्यवेक्षक आहे यांचं बॅच वाईज आपण प्रशिक्षण या ठिकाणी आयोजित केलेलं होतं। ही आमची शेवटची आणि चौथी बॅच होती। या बॅचचा आम्ही प्रत्येक तिसऱ्या दिवसाला प्रात्यक्षिक डेमो कसा करून घ्यायचा या अनुषंगाने आम्ही आमच्या नगर परिषद अचलपूरच्या सन्माननीय नगरसेविका अपर्णाताई जितेंद्रजी रोडे यांच्याशी संपर्क केला। आम्ही त्यांना विनंती केली की या भागामध्ये आपल्याला जनजागृती करायची आहे, लोकांमध्ये अवेअरनेस या जनगणनेच्या बाबतीत द्यायचा आहे। त्यांनी आम्हाला या परिसरामध्ये आज लोकांना आवाहन करून त्यांच्या सहकार्याने या भागामध्ये आम्ही प्रत्यक्ष घरोघरी जाऊन मोबाईलचा जो डेमो ॲप आहे त्या आधारे आम्ही या ठिकाणी जनगणना केलेली आहे। लोकांचं या ठिकाणी चांगलं सहकार्य मिळालं। आमचे या ठिकाणी समाजसेवक आणि एक अध्ययन समाजाचे मुख्य संपादक आमचे जितेंद्रजी रोडे यांचंसुद्धा आम्हाला या ठिकाणी सहकार्य मिळालं। यांच्या आव्हानामुळं आम्हाला लोकांना जे प्रश्न विचारायचे होते, जी कार्यपद्धती अवलंबायची होती ती आम्ही त्यांना सांगितली आणि त्यांनी आम्हाला चांगल्या पद्धतीने सहकार्य केलं, उत्तरं दिली। आम्ही नगर परिषद अचलपूर सन्माननीय मुख्याधिकारी धीरज कुमारजी गोवाळ साहेब हे आमचे चार्ज अधिकारी आहेत, सन्माननीय उपमुख्याधिकारी मालवे मॅडम यांच्या माध्यमातून आम्ही आमच्या नगर परिषद अचलपूर शहर आणि कांडली ग्रामीण भाग या लोकांना एक आव्हान करतोय की 1 मे पासून तर 15 मे पर्यंत स्वगणना ही आपली जी पहिली डिजिटल जनगणना होणार आहे। यामध्ये आपण आपलं स्वतःची जनगणना स्वतः आपल्या मोबाईल ॲपच्या आधारे करू शकतो। मी सन्माननीय सर्व या ठिकाणी नागरिकांना विनंती करतो की त्यांनी 1 तारखेपासून या जो झालेला स्वगणना सुरू झालेली आहे ती 15 मे पर्यंत आपण प्रत्यक्ष स्वगणना करून सहकार्य करावे। तदनंतर 16 मे ते 14 जूनपर्यंत जे प्रगणक आपल्या भागामध्ये घरापर्यंत जनगणना करण्याकरता येतील त्यांना चांगल्या पद्धतीने सहकार्य करून त्यांनी विचारलेल्या प्रश्नांना सहकार्य करून चांगले उत्तरे देऊन आपण सहकार्य करावं एवढंच मी नगर परिषद प्रशासनाच्या वतीने आपणास विनंती करतो। धन्यवाद। वार्ड क्रमांक 7 ची नगरसेविका सौ अपर्णा जितेंद्र रोडे मी सर्व नागरिकांना आवाहन करते की आपण हे जे महाराष्ट्र शासनाने केंद्र सरकारने जे जनगणनेचं आवाहन केलं आहे सगळ्यांनी त्यामध्ये सहकार्य करावं आणि सगळ्यांनी त्या जे काही आपापल्या घरी येतील जनगणनेसाठी प्रशिक्षक येतील प्रगणक येतील त्या सर्वांना आपण सहकार्य करून सर्व प्रश्नांची उत्तरे द्यावी आणि सरकारला सर्वांनी सहकार्य करावं। बस एवढे।